नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनल वरती। तर भरपूर विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे प्रश्न होते की सर बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीचे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, ऍडमिशन कधी चालू होणार, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण। की आपले आता एमबीबीएस बीडीएस चा राऊंड चालू झालेला आहे बरोबर। तर आता बीएमएस बीएचएमएस आणि ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायची तर त्यांचे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण डेट वाईज। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचंय। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली बघा, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या ग्रुपला जॉईन करू शकता। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी। बघा, बीएमएस बीएचएमएस बीपीटी अर्थातच फिजिओथेरपी म्हणजे रजिस्ट्रेशन ऍडमिशन कधी सुरू होणार, सविस्तर माहिती आता जाणून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आता पहिले असं नव्हतं, आता सीईटी सेलने भरपूर अशा नियमामध्ये चेंजेस केलेले आहे। ते काय चेंजेस केलेले आहे ते आपण आता सविस्तर बघून जाणून घेणार आहे बरोबर। तर त्याच्यामध्ये बघा आता ग्रुप ए मध्ये काय येतं तुम्हाला तर माहिती आहे, पण पुन्हा परत एकदा सांगून देतो। बघा ग्रुप ए आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं, तुमचं एमबीबीएस येतं बरोबर, अर्थातच बीडीएस येतं, बीडीएस आलं। त्यानंतर आता ग्रुप बी आहे, त्यामध्ये काय येणार, बीएमएस, अर्थातच बीएचएमएस आणि बीयूएमएस। ओके, तर त्यानंतर आता येतो ग्रुप सी येतो, म्हणजे त्याच्यात येतं बीपीटीएच, अर्थात बीओटीएच। बघा बीपीटीएच आणि बीओटीएच म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी। ओके, तर बघा ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस येते। याच्यामध्ये आता काउन्सिलिंग कसे चालत होते पहिले 2025 मध्ये, 2025 मध्ये काउन्सिलिंग कशी चालत होती, ग्रुप ए आणि ग्रुप बी ग्रुप सी हा तिन्ही कोर्सेस साठी जो काही ग्रुप होता त्याच्यासाठी 1000 रुपीज फीज होती बरोबर। 1000 या ठिकाणी फीज होती, कशासाठी जरी अप्लाय केलं तरी तरी तुम्हाला जी काही रजिस्ट्रेशनची फीज आहे 1000 होती। पण आता पूर्णपणे आता नियमामध्ये चेंजेस केलेले आहे। चेंजेस काय केलेले आहे ते बघून घ्या। म्हणजे ग्रुप ए साठी एमबीएस बीडीएस चं वेगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यानंतर ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएम बीयूएमएस साठी वेगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी ग्रुप सी साठी सुद्धा बीपीटी आणि ऑक्युपेशनल थेरपी साठी सुद्धा वेगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकासाठी आता ग्रुप ए साठी अप्लाय केलं तर 1000 फीज भरायची, ग्रुप बी साठी जर आपण अप्लाय केलं तर 1000 फीज, ग्रुप सी साठी पण तुम्हाला वेगळी जी काही फीज आहे रजिस्ट्रेशन ती फीज पे करावं लागणार आहे। त्यानंतर जर तुम्ही विचार केला इन्स्टिट्यूट कोटा म्हणजेच आपण त्याला मॅनेजमेंट कोटा असंही म्हणतो, तर त्यासाठी जर अप्लाय करायचं तर तुम्हाला 5000 रुपये वेगळी फीस भरावी लागते। अर्थातच जर स्टेट कोटासाठी अप्लाय करायचं, दोन्ही बोथ करायचं असेल तर 6000 या ठिकाणी तुम्हाला जे काही फीस भरावी लागते। ओके, ऑल इंडिया कोटासाठी अजून काउन्सिलिंग चालू झालेली नाहीये, म्हणजे स्टेट कोटासाठी सुद्धा ग्रुप ए साठी ग्रुप सी साठी अजून सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले नाही। तर ते आता कधी स्टार्ट होणार ते एकदा जाणून घ्या। बघा आता आता अर्थातच आपण तुम्हाला तर माहिती आहे आता जे काही एमबीबीएस बीडीएस चा आता राऊंड चालू आहे, म्हणजे शेड्यूल हा स्टार्ट झालेला आहे। त्याच्यामध्ये आता लास्टची डेट काय दिलेली ते बघून घ्या। बघा आता या ठिकाणी 31/8/2026 ते 4/9/2026 पर्यंत जी काही एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग चालणार आहे, आणि लास्टची डेट दिलेली बघा या ठिकाणी। बघा आता या ठिकाणी डिक्लेरेशन ऑफ अलॉटमेंट लिस्ट म्हणजे राऊंड 1 साठी जी काही लिस्ट लागते, मग त्याच्यानंतर जे काही तुमची सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे अर्थातच अलॉटमेंट लेटर ते कधी लागणार, 30/8/2026 ला लागणार। म्हणजेच तुमचं जे काही रिझल्ट आहे ग्रुप ए चा एमबीबीएस बीडीएस चा जो काही रिझल्ट आहे तो 30 तारखेला लागणार। आणि तुमची जॉईनिंग कधी करायची, तुम्हाला जॉईनिंग करायची 30 तारखे ते 4 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जॉईनिंग करायची। म्हणजेच तुमचा कॅपराउंड 1 चा जो काही राऊंड आहे ग्रुप ए साठी तो 30 तारखेला संपून जाईल। त्यानंतर जॉईनिंग 4 तारखेपर्यंत चालणार, म्हणजे अर्थातच तुमचं बीएमएस बीएचएमएस साठी म्हणजेच ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुमचे रजिस्ट्रेशन चालू होणार। बघा 30 ते 31 दरम्यान तुमचे रजिस्ट्रेशन चालू होणार, म्हणजे 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला बीएमएस बीएचएमएस आणि फिजिओथेरपी साठी तुम्हाला काय डेट्स अनाउन्स होऊन जाईल, तुम्हाला पूर्णपणे फ्रेश रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू होऊन जाईल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची, लक्षात ठेवायचे की आपले रजिस्ट्रेशन आता कधी चालू होऊ शकतं बरोबर। तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल, म्हणजेच पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल, जेणेकरून रजिस्ट्रेशन पासून फायनल ऍडमिशन पर्यंत एकही अडथळा तुम्हाला येणार नाही, म्हणजेच तुम्हाला कोणताही चुकीचा
जे काही प्रोसेस आहे ते करण्यात येणार नाही, पूर्ण अचूक प्रोसेस आपल्याकडून केली जाईल, बरोबर. तर तुम्हालाही करायची असेल, समजा पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर ती कशी करायची, 920993 चा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्यावरती संपर्क करून तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला मिळणार काय, त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ, रँक वाईज तुमचा SML नुसार कुठं नंबर लागू शकतो हे सुद्धा आपण प्रिडिक्ट करू शकतो. तुमचं सगळे संपूर्ण माहिती तुम्हाला आपण समजून सांगेल. तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.